पालघर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार शिगेला पोहोचलाय। प्रचाराचे शेवटचे काही तास आता उरले आहेत। बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर व उमेदवार राजेश पाटील यांनी संपूर्ण पालघर मतदारसंघ पिंजून काढलाय। आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील यांनी आपल्या मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत, परंतु केंद्रातील विकासाच्या योजना जर जिल्ह्यासाठी मंजूर करून आणायच्या असतील तर आपला हक्काचा खासदार असणे आवश्यक आहे। माजी खासदार बळीराम जाधव यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली कामे लोकांसमोर घेऊन राजेश पाटील जिल्ह्यातील विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा, पालघर, बोईसर, डहाणू येथील खेडोपाड्यात लोकांपर्यंत पोहोचले आहेत। त्याचा फायदा उमेदवार राजेश पाटील यांना होण्याची शक्यता आहे। मतदारसंघातील गणिते वेगवेगळ्या जाती धर्मावर एक दुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप करण्यावर गेली आहेत। विकास कामे करणारा पक्ष म्हणून बहुजन विकास आघाडी पक्षाची जिल्ह्यात ओळख आहे। तर निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीने केलेली विकास कामे बघून लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आर्यन आदिवासी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य पालघर जिल्हा नाभिक समाज सेवा संघ, हिंदू मुस्लिम एकता सामाजिक संस्था, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, समस्त जैन समाज, आई जीवदानी कृपा होलसेल भाजीपाला विक्रेता युनियन, लेवा पाटील समाजोन्नती मंडळ, विरार कुणबी समाजोन्नती संघ, अखिल भारतीय जनहित सेवा संघ, भारतीय साहू तेली समाज पालघर अशा अनेक संघटनांनी बहुजन विकास आघाडी पक्षाचे लोकसभेचे उमेदवार राजेश रघुनाथ पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय।